नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती 2026 नेमकी जागा कधी येणार आहेत, एकूण जागा किती असणार आहेत, त्यासोबतच आपल्याकडे डॉक्युमेंट आहेत का, ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता लागणारी कागदपत्रांची यादी, तसेच याची पात्रता, वयोमर्यादा, याचा अभ्यासक्रम कोणता आहे, त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं जी बाब आहे, ही परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे, ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, हे सगळं या ठिकाणी सांगितलं जाणार आहे। तर बघा, आपल्याकडे त्याकरिता तलाठी भरती म्हणजे ग्राम महसूल अधिकारी बनण्याकरिता ऑनलाईन बॅच सुरू आहे। सर्व विषय असेल म्हणजे मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर असेल, सामान्य ज्ञान, त्यामधील सगळे विषय, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आणि गणित आणि बौद्धिक चाचणी, हे सगळे विषयामध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहेत। त्यासोबतच 2023 पर्यंतचे पीवायक्यू, त्यासोबत अतिसंभाव्य एमसीक्यू घेतले जाणारे टॉपिक वाईज दर महिन्याला झूम मीटिंग असणार आहे विद्यार्थ्यांची। तज्ञ व अनुभवी शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता अवेलेबल असणार आहेत। व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत, लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात। तर ही जी बॅच आहे तुम्हाला जॉईन करण्याकरिता अगदी कमी शुल्कामध्ये एक्झाम होईपर्यंत राहणार आहे। तर जॉईन होण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। अभिजित सर्च अकॅडमी नावाच्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्रामचा सुद्धा ग्रुप आहे, त्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता। तर आपल्याला सर्वांना कल्पना असेल की एकूण 1700 पदांची किंवा 1700 पेक्षा जास्त पदांची जाहिरात येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये जाहीर होणार आहे, कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ही विधिमंडळामध्ये घोषणा केलेली आहे। तर याची जी पात्रता आहे त्याकरिता कोणत्याही संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही विषयातील पदवीधारक उमेदवार महिला आणि पुरुष दोघं सुद्धा फॉर्म भरू शकतात। वयोमर्यादा ओपन करिता 38 पर्यंत आहे आणि कास्ट करिता यामध्ये एससी एसटी ओबीसी व्हीजेएनटी एनटीबी एनटीसी कोणत्याही कॅटेगरी मधील असलेल्या उमेदवारांकरिता 43, तसेच ज्यांचं प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आरक्षण आहे त्यांच्याकरिता 45 वर्ष वयोमर्यादा, माजी सैनिकांकरिता 55 राहणार आहे। तर हे झालं सगळं। त्यानंतर विषय कोणते आहेत आपल्याला, मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर आहे, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता। ओके, असं तुमचा 100 प्रश्न 200 गुणांचा पेपर असतो। मागच्या वेळेस टीसीएस कंपनी मार्फत घेण्यात आला होता, यावेळेस सुद्धा ऑनलाईन स्वरूपामध्ये टीसीएस किंवा आयपीपीएस कंपनी मार्फतच ही परीक्षा कंडक्ट होणार आहे। साधारणतः एप्रिल एंड पर्यंत जाहिरात येणार आहे, तिथं पुढे तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी परीक्षेकरिता दिला जाणार आहे। तर सगळ्यात महत्वाचं आहे डॉक्युमेंट मधनं सुद्धा आपण अपलोड करताना बाहेर म्हणजे फॉर्म न भरता येणं हे सुद्धा आपल्याकरिता एक पूर्वतयारी म्हणता येणार आहे। त्याची लिस्ट आपल्याकडे आहे का ते चेक करायचं आहे। यामध्ये 10वी सर्टिफिकेट असणार आहे, दहावीचे 2 सर्टिफिकेट, 12वीचे 2 असतील। एका बोर्ड सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे का ते अपलोड करायचं आहे, त्यामध्ये फॉर्म भरताना विचारलेलं असतं। ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं। त्यानंतर पदवी प्रमाणपत्र तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये मधनं सुद्धा ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले असतील असे विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जातीचा प्रमाणपत्र, ओपन करिता कोणतेही डॉक्युमेंट लागत नाही, फक्त त्यांना 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट लागतं। त्यानंतर आहे एनसीएल बघा, 31 मार्च 2026 म्हणजे आताच 2 ते 3 दिवसामध्ये 31 मार्च आहे। तर हे तुमचं जर आता संपणार असेल तर तुम्हाला आत्ताच काढून घ्यायचं आहे। 8 ते 10 दिवसामध्ये तहसील ऑफिस मधून मिळतं। ओके, पहिल्यांदा तलाठ्याकडून 3 वर्षाचा उत्पन्न दाखला घ्यायचा आहे, नंतर तहसील ऑफिस मध्ये ऍप्लिकेशन द्यायचं आहे। एकदा काढलं की तुम्हाला 3 वर्ष काढण्याची गरज भासत नाही, जर कॅटेगरीची सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला ओपन मधनं ग्राह्य धरलं जातं। कास्ट व्हॅलिडिटी बंधनकारक नाही। ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षामध्ये जॉईनिंग झाल्यानंतर डिपार्टमेंट अंतर्गत किंवा तुम्ही स्वतः काढून घ्यायचे आहे। त्यानंतर आहे डोमासाईल आहे, महाराष्ट्र राज्य सरकारचे तुम्ही रहिवासी आहात किंवा एज असेल, नॅशनॅलिटी असेल, भारताचे नागरिकत्व, ते सुद्धा तहसील ऑफिस मधून काढून घ्या। ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट 8 दिवसामध्ये निघतं, किंवा गॅजेट काढा, नावामध्ये बदल झालेला आहे ते 15 ते 20 दिवसामध्ये मिळतं, आताच काढून घ्यायचं आहे। तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर लागणारच आहे, अपलोड करायला सुद्धा लागणार आहे, त्यांनी एक्झाम सेंटरला प्रवेश त्याच्याशिवाय दिला जाणार नाही। ओके, त्यानंतर आधार कार्ड, कोणत्याही ओळखीचं पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा ईमेल आयडी तयार आताच क्रिएट करून ठेवायचा आहे, पासपोर्ट साईज फोटो, अद्ययावत मोबाईल क्रमांक, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं आतापासूनच गरजेचं आहे। जाहिरात आल्यानंतर धावपळ नको, कोणतं डॉक्युमेंट राहिलंय का विसरून
हे सगळं आपल्याला आताच आपल्या फाईलमध्ये आहेत का, नसतील तर आताच काढून घ्या. MSCITचं जे आहे, बरेच विद्यार्थी म्हणतात MSCIT गरजेचे आहे का, तर कोणासाठी गरजेचे नाही, ज्यांचा BCA झालेला आहे, BCS झालेला आहे, IT, BTech कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल किंवा BITA झालेला असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये, अशा विद्यार्थ्यांसाठी MSCIT प्रमाणपत्र बंधनकारक नाही. ओके, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आतापासून अभ्यासाला लागा, कारण की कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणामध्ये तलाठी या परीक्षेकरिता असते. तर तुम्हाला चांगले मार्क मिळवण्याकरिता आपल्याकडे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही तलाठी जे झालेले आहेत ते सुद्धा शिक्षक या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहेत. त्यांचं 2023 मध्ये जी जाहिरात आली होती तिथे नाशिक जिल्ह्यामध्ये तलाठी म्हणून जॉईनिंग झालेला आहे. ते तुम्हाला जीके सामान्य ज्ञान हा विषय शिकवण्याकरिता असतील. बाकी टीचर गणित बुद्धिमत्ताला वेगळा, इंग्लिशला प्रत्येक विषयाकरिता वेगवेगळे टीचर या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तर ही बॅच सर्व विषयासहित आहे. ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे, बॅचला जॉईन व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते अभ्यासाला लागायचं आहे, कारण तर जाहिराती येणारच आहे. 2026 मध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा डिक्लेअर केलेलंच आहे वेगवेगळ्या विभागाच्या. आपला अभ्यास किती झालेला आहे आणि किती मार्क मिळतात त्याचं अनालिसिस, स्वतःचं अनालिसिस स्वतःच करणं गरजेचं आहे. ओके, ऍपची लिंक आहे, ऍप डाउनलोड करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप आहे आपला, त्याची लिंक तुम्हाला आहे इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच मिळेल, तर तुम्ही ते जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.